नमस्कार, वर्ल्ड ऑफ शोभा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज रेसिपी ब्रेकफास्ट म्हणजे नाश्त्यासाठी मी आज कोणती रेसिपी बनवते पाहूया। इथे मी ब्रेड घेतलेत, इथे मी 1 कप बेसन घेतले, चणा डाळ पीठ। ही रेसिपी आज मी बनवते, ती रेसिपी घरी बनवलेली आहे, पण काय झालं त्या दिवशी मी शूटिंग केलं नाही। त्या दिवशी घरामध्ये कोणाला सँडविच खायचं होतं तर कोणाला ढोकळा खायचा होता। मग मी युक्ती लढवली। त्या दिवशी मला दुसऱ्या रेसिपीचं शूटिंग होतं, म्हणून मी सँडविच ढोकळा हे दोन्हीचं कॉम्बिनेशन करून मी रेसिपी बनवली होती। ती सर्वांना आवडली। तीच रेसिपी आज मी शूटिंग करून आपल्याबरोबर शेअर करते। सँडविच आणि ढोकळा याची टेस्ट आपल्याला एकाच रेसिपीमध्ये मिळणार आहे, पण प्लीज रेसिपी स्किप करू नका। रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि आपण पाहताय, छान रिस्पॉन्स देताय, त्याबद्दल धन्यवाद। आता रेसिपी बनवते। मी ब्रेड ना बाजूला ठेवते, कारण ब्रेडचा सँडविच मी अगोदर आपल्यासमोर बनवलं आणि मग काय होतात, त्याला चटणी लावल्यानंतर ना ते ब्रेड ओले होतात, म्हणून मी अगोदर ढोकळ्याचं बॅटर आपल्याला बनवून दाखवते। सँडविच ढोकळा बनवण्यासाठी असा तुमच्या घरी जर ट्रे असेल तर तुम्ही तो वापरू शकता किंवा असा डबा वापरू शकता, पण मी ना आज सोप्या पद्धतीने बनवते। मी इथे वाटी घेतलेली आहे। काय होतं, मी घरी बनवला होता तर यामध्ये बनवला होता, पण मी आज तुम्हाला वाटीमध्ये सँडविच ढोकळा बनवून दाखवते। मी मिक्सरचं भांडं घेतलंय, त्यामध्ये मी ढोकळ्याचं बॅटर बनवते। तुम्ही पातेलं घेतलं तरी चालेल, पण ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये बॅटर ना खूप छान होतं। 1 कप बेसन पीठ मी चाळून घेतलेलं आहे। आता किती क्वांटिटीमध्ये बनवायचं तेवढं तुम्ही बेसन घेऊ शकता। पाव चमचा हळद, अर्धा चमचा किसलेलं आलं, चवीनुसार मीठ, 1 चमचा तेल, पाव चमचा साखर, 1 लिंबाचा रस, थोडं पाणी घालते। पाणी थोडंच घालायचं आहे। बॅटर ढोकळ्यासाठी सैल होता कामा नये। मिक्सरला फिरवून घेते। ढोकळ्याचं बॅटर बाउलमध्ये ओतते मी। बॅटर मी आता बाजूला ठेवते। मी 4 वाट्या घेतलेल्या आहेत। वाटी मी तेलाने ग्रीसिंग करून घेते। ब्रेड मी वाटीने गोल कट करून घेते। हा पहा, असे मी बाकीचे ब्रेड कट करून घेते। ब्रेडला चटणी आत्ता लावायची आहे। अगोदर चटणी लावून आपण ब्रेडचे स्लाइस ठेवले तर ते ब्रेडचे स्लाइस नरम होतात। सँडविचला आपण जी चटणी लावतो ती चटणी, हिरवी चटणी। वाटी घेतली आहे। आता हा ब्रेडचा स्लाइस प्रत्येक वाटीमध्ये ठेवते मी। यावर सिमला मिरचीचा 1 स्लाइस, टोमॅटोचे स्लाइस, थोडंसं मीठ, काळी मिरी पावडर, अगदी भुरभुरायची आहे, कमी, कारण चटणी आहे ना तिखट। हे बॅटर आहे, म्हणूनच मी बॅटर अगोदर बनवून घेतलं। अशी स्टेप बाय स्टेप रेसिपी मी आपल्याबरोबर शेअर करते मैत्रिणींनो, आणि खरंच छान रिस्पॉन्स येतोय आपला। बॅटर असं हवंय। इनो, अगदी थोडं पाणी घालते। फटाफट मी फेटून घेते। असं बॅटर परफेक्ट आहे। हे पहा, बॅटर तयार आहे। हे बॅटर बनवेपर्यंत मी एका बाजूला स्टीमरमध्ये पाणी गरम करत ठेवलेलं आहे।
यामध्ये ढोकळ्याचं बॅटर भरते। वाट्या भरून घेतलेल्या आहेत। किंचितसं लाल तिखट, अगदी किंचितसं, आणि नको असेल तर स्किप करा बरं, काही हरकत नाही। आता स्टीम करण्यासाठी तयार। नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन क्लिक करा। मी रेसिपी अपलोड केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन पटकन मिळेल। स्टीमरमध्ये पाणी गरम झालेलं आहे, त्यावर ही एक प्लेट ठेवते। सँडविच ढोकळा स्टीम करण्यासाठी ठेवते। 10 ते 12 मिनिटं स्टीम करून घेते सँडविच ढोकळा। सँडविच ढोकळा स्टीम झालेला आहे, पाहू शकता तुम्ही, व्यवस्थित स्टीम झालेला आहे। मी थंड करून घेते। फोडणी करते। या चमच्याने 2 चमचे तेल, अर्धा चमचा मोहरी, कढीपत्त्याची पानं, कढीपत्ता अवश्य घालावा फोडणीमध्ये। तीळ वापरू शकता तुम्ही फोडणीमध्ये। फोडणी तयार आहे। फोडणी सँडविच ढोकळ्यावर थंड करून ओतणार आहे मी। सँडविच ढोकळा थंड करून घेतलाय, आता मी डिमोल्ड करते। तुम्ही पाहू शकता सँडविचची टेस्ट येईल आणि ढोकळ्याची टेस्ट येईल। पहा, अगदी वाटीमधून अलगद निघालेला आहे सँडविच ढोकळा। फोडणी, ओलं खोबरं, हे गार्निश पाहूनच आपल्याला खावंसं वाटतं। कोणतीही रेसिपी असो, कोणताही पदार्थ असो, तुम्ही जितकं छान गार्निशिंग कराल तितकं ते दिसायला छान दिसतं बरं। सँडविचची सुद्धा टेस्ट यायला हवी। बारीक पिवळी शेव, थोडी वेगळी रेसिपी आहे, पण प्लीज नक्की करून पहा बरं। बारीक चिरलेली कोथिंबीर, डाळिंबाचे दाणे, ढोकळा म्हणून खोबऱ्याची हिरवी चटणी, सँडविच म्हणून टोमॅटो सॉस, डाळिंबाच्या दाण्याने मी प्लेट गार्निशिंग केलेली आहे। पहा, आणखी नवीन रेसिपी आपल्याला पाहायला मिळतील वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला। ज्यांनी कोणी सबस्क्राइब केलं नसेल त्यांनी प्लीज प्लीज वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राइब करा। आणखी नवीन नवीन रेसिपी मी आपल्यासमोर घेऊनच येणार आहे। नमस्कार।